सृष्टि एसआरटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। वामनदादा कर्डक जयंती के उपलक्ष्य में अकोला जिले में जन्मोत्सव समिति का गठन किया गया। समिति द्वारा जिले के युवाओं, कलाकारों और कवियों की बैठक का भी आयोजन किया गया था। अगस्त माह की 28 तारीख को वामनदादा कर्डक जयंती किस तरह मनाई जाए, इस विषय पर इस बैठक में चर्चा की गई। आयोजित इस बैठक में अकोला जिले के सभी युवा, कलाकार और कवि मौजूद थे। इस बैठक में समिति द्वारा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव और सदस्यों का चयन भी किया गया। वामनदादा कर्डक इनकी शताब्दी जयंती महोत्सव के उपलक्ष्य पर जो मीटिंग आज अशोक वाटिका पे रखी गई थी, उस अशोक वाटिका की मीटिंग पे मुझे सचिव पद पे नियुक्त किया गया और जो भी अध्यक्ष की ओर से मुझे जिम्मेदारी या फिर मेरी टीम को जिम्मेदारी मिलेंगी वो हम पूरी तरह पार करेंगे। और ये जो प्रोग्राम है ये अकोला ज़िले के जितने भी कवि लोग हैं और युवक जो हमारी टीम में जो युवक आते हैं, हम दोनों के संयुक्त विद्वान से ये जो प्रोग्राम है ये आने वाली अगस्त की 28 तारीख को अकोला ज़िले में होने वाला है। तो मैं सभी को अपील करना चाहूँगा कि आप सभी ने इस प्रोग्राम को ज़्यादा से ज़्यादा संख्या में उपस्थिति दर्शावी। महाकवी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त ही बैठक आज घेण्यात आलेली होती। महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्मशताब्दी सोहळा महोत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत। तर आमची या जयंतीची तारीख 28 ठरलेली आहे आणि सर्व पदाधिकारीसुद्धा इथं कार्यकारिणी नेमलेली आहे। आज महाकवि वामनदादा कर्डक ये बहुत बड़े शायर है हमारे समाज के और उनकी जन्म शताब्दी चालू है अभी पूरे इंडिया में। तो उनके जयंती का ये बहुत बड़ा एक हम जयंती का प्रोग्राम बनाने वाले हैं, सब कलाकार लोग अकोले ज़िले के। इसके अभी जगह तय नहीं है और इसके बारे में आज की हमारी बैठक थी आज यहाँ पे। बैठक में अभी हर साल हमारा कैसा रहता है कि भाई हम अध्यक्ष का चुनाव रहता हमारा, वो अध्यक्ष का चुनाव हम किया आज। हमारी बहना सपना खरात इनको अध्यक्ष बना दिया। बाकी उनकी टीम है साथ में, हमारे विनोद भैया है, गोवर्धन खंडारे है, गोवर्धन मोरे है, ये सब मिल के हम ऐसा एक ग्रुप बनाया और वो ग्रुप इस कमेटी के अंदर काम करेगा। ये साल तो हमारा बहुत बड़ा होना चाहिए क्योंकि हम गए 19 साल से करते हैं। तो अभी ये जन्म शताब्दी वर्ष है तो बहुत ही बढ़िया मनाएंगे। अमरावती जिले के मेलघाट के कोयलारी और पांचडोंगरी गांव में दूषित पानी के कारण कॉलेरा की बीमारी आ चुकी है। इस स्थिति को गंभीरता से लेते हुए अमरावती जिला परिषद की ओर से एहतियात के तौर पर 7,871 जल स्रोतों का निरीक्षण किया गया। मेलघाट में पुनरावृत्ति अन्य गाँव में न हो, इसके लिए जिला स्वास्थ्य विभाग कार्य में लग चुकी है। कॉलेरा बीमारी से मेलघाट में अब तक 3 लोगों की मौत हो चुकी है और वहीं वलगांव में भी एक युवक की मौत हो गई। इस बात की जानकारी जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले इन्होंने दी। दिनांक 15 एप्रिल ते 15 मे या कालावधीत आपण 6,376 असे जलस्रोतांचं हे केलेलं आहे फिक्सेशन। त्यानुसार त्या जलस्रोतांची तपासणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला जे आढळून आलेले आहे यामध्ये मध्यम पिवळे कार्ड असलेले 144 आहेत, सौम्य जोखीम असलेले हिरवे कार्ड दिलेले असे 695 आहे ग्रामपंचायती। ज्या टोटल ग्रामपंचायती आपल्या 839 आहे त्यापैकी जे आपण ग्रामपंचायतना कार्ड वाटप करतो ते। मेळघाटमध्ये सध्या स्थितीत कॉलरा सदृश आजाराचे रुग्ण आहेत। जवळपास 355 रुग्णांना लागण झालेली आहे आणि किरकोळवाले ते वेगळे, पण जे आपण जे म्हणतो त्याला मॉडरेट किंवा सिव्हिअर जे जास्त तीव्र असलेले असे 355 रुग्ण आहे। त्यापैकी बरेचसे रुग्ण कव्हर झालेले आहे आपल्याला। आणि इकडे जे प्लेनमध्ये अमरावतीमध्ये वलगावला त्या ठिकाणी 7 रुग्ण आहेत। मेळघाटमध्ये 4 डेथ झालेले आहे टोटल आणि एक इकडे अमरावतीमध्ये नाही अकोल्याला। 4 पैकी ज्या 2 डेथ आहे ते आपल्या एकदम ब्रॉड डेथ आल्यामुळे आपल्याला त्यांना उपचारही करण्याचा वेळ नाही मिळाला आणि एक डेथ ही होम डेथ आहे। तिला सुरुवातीला उपचार घेतला
रात्रीची वेळ असल्यामुळे ती आपल्या हेल्थ कॅम्पमधून घरी गेली, म्हातारी होती आणि त्यांनी जबरदस्ती घरी नेलं आणि तिची होम डेथ झाली. अशा हे आणि एक ओल्ड एजची डेथ, असे 4 डेथ झालेले आपल्या अंगाला. आम्ही सर्वेक्षण करून प्रत्येक घरोघरी आपण मेडिफ्लोरच्या बॉटल वाटप केलेले आहे, ORSचे पॅकेट दिलेले आहे. ज्यांना कोणाला काही लक्षणे आढळले तात्काळ आपण तिथे आरोग्य शिबिर शाळेमध्ये सुरू केलेलं आहे, त्या ठिकाणी संपर्क साधण्यास सांगितला. तसंच आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणादरम्यान पाण्याच्या OT टेस्ट करत आहोत की नेमकं ते पाणी मेडिक्लोर टाकून पितात किंवा नाही याचं पण क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. आणि जे आपले डिस्चार्ज झालेले आहे आपल्या केंद्रातून किंवा RHमधून जे डिस्चार्ज झालेले हे आहेत रुग्ण, त्यांचा फॉलोअप आपण या कर्मचाऱ्यांमार्फत घेत आहे की यांना परत अशा प्रकारे त्रास आहे किंवा नाही. आता सध्या कसं आहे, पावसाळ्याचं हे चालू आहे म्हणजे आणि काही ठिकाणी पूरस्थिती आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. यामध्ये पाणी जमिनीत मुरल्यामुळे पाण्याच्या पातळीची वाढ होतं आणि अशा पिरियडमध्ये वॉटरबॉर्न डिसीजचा जास्त उद्रेक होत असतो. तर यामध्ये जे आजार होतात, एक कॉलरासारखा असतो, टायफॉईड म्हणतो आपण, विषमज्वर, नंतर कावीळ किंवा अतिसार यांचं. रायगढ़ जिले में जुलाई माह में भारी बारिश और बाढ़ आती है। बाढ़ आने से गांव के गांव डूब जाते हैं। बाढ़ और भूस्खलन में फंसे नागरिकों को बचाने का प्रशिक्षण सहकारी सांसद रायगढ़ और ऑस्ट्रेलिया लाइफ एकेडमी द्वारा 50 युवकों को प्रशिक्षण दिया गया। अंतर्राष्ट्रीय जल प्रशिक्षण दत्तात्रेय महेश सानप, तानाजी मालसुरे रेस्क्यू टीम के रामदास कलम्बे इनको उपस्थिति में 50 युवकों को कुंडलिका नदी में यहां बचाव कार्य का प्रशिक्षण दिया गया। सदरच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही त्यांना फ्लड वॉटर स्विमिंग म्हणजे पुराच्या पाण्यामध्ये कशा पद्धतीने स्विम करता यावं यासाठी जागतिक पातळीवरचे स्विमर श्री दत्तात्रेय यांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर लाईफ जॅकेट, थ्रो बॅग, बॉयन्सी रिंग यांचा वापर कसा करावा आणि बोट चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि एखाद्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने पूर परिस्थितीमध्ये बोट चालवली जाते त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्याचबरोबर दरड प्रवण क्षेत्रामध्ये जर का दरड कोसळली आणि एखादी घटना घडली तर अशा घटनेच्या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, त्या ठिकाणी माउंटेनिअरिंगचा काय उपयोग आपण करू शकतो त्याबद्दलचं ट्रेनिंग दिलं. आणि प्रत्येक ठिकाणी घटना घडत असताना एखादं दुखापत झाली तर त्या दुखापतीवर कसं पद्धतीने उपचार करावा यासाठी प्राथमिक प्रथमोपचार, त्याचबरोबर कृत्रिम श्वासोच्छवास देण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्याबद्दलचं त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. कालची जी कुंडलिका नदीची पातळी होती धोक्याच्या वरती आली होती, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना स्विमिंग नेलं, स्विमिंग शिकवली. त्या 40 मुलांना स्विमिंग शिकवलं. ते नॉन स्विमर होतं, त्यांना स्विमिंगबद्दल काही माहिती नव्हती, ती माहिती दिली त्यांना आणि त्याच्यानंतर ते 1 किलोमीटर पोहत गेले या वाहत्या पाण्यामध्ये. आणि रेस्क्यू ऑपरेशन कसं हँडल करायचं. आणि हा कोल्हापूर हा तालुका हा पूर्ण दुर्मिळ आहे. तिथं दरवर्षी पावसाळ्यामध्ये नैसर्गिक आपत्ती होत असतो, त्याच्यामध्ये आम्ही स्लायडिंग होत असतो. मग ते टेक्स्चर ऑफ बॉडी कशा उचलायच्या, काय उचलायच्या, हे सर्व ट्रेनिंग आम्ही त्यांना काल दिली, पूर्ण दिली. त्या 40 मुलांना ट्रेनिंग दिली, त्या पद्धतीची ट्रेनिंग दिली. काय ते पुढं कोल्हापूर येणाऱ्या ज्या दुर्घटना आहेत त्याला कसं सक्षम तयार होतील त्या पद्धतीची आम्ही सर्व त्यांना इंटरनॅशनल लेवलची ट्रेनिंग दिलेली आहे. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते हैं एक छोटा सा ब्रेक। नमस्कार दोस्तों, मैं नॉलेज ट्रैफिक से बात कर रहा हूं। क्या आपको ट्रेडिंग सीखना है? तो ये सीखने के लिए आप कितना फीस दोगे? 5,000, 10,000, 20,000, 50,000 या 75,000? ऐसे बहुत सारे लोग अलग अलग तरह की फीस लेके आपको खाली सिखाते हैं और बाद में फोन भी नहीं उठाते, राइट? यहाँ नॉलेज ट्रेड एफएक्स आपको सिखाने वाला है, उसके साथ साथ आपके साथ पूरा ट्रेडिंग का जर्नी आपको दिखाने भी वाला है।
तो देखते हैं नॉलेज ट्रेड एफएक्स से आपको क्या मिलने वाला है। यहाँ पे आपको $200 का फीस देना है। वो फीस में आपको सबसे पहली चीज मिलेगी जो है आपको बेसिक ट्रेडिंग का ट्रेनिंग। उसके साथ दूसरी चीज मिलेगी एडवांस ट्रेनिंग, जिसमें ग्राफ्स कैसे पढ़ने हैं, कैंडल्स कैसे पढ़ने हैं, इंडिकेटर्स कैसे लगाने हैं, इवन दो सिग्नल्स कैसे जनरेट करने हैं, ये भी सिखाया जाएगा। जिसके लिए लोग बाहर 20,000 से 75,000 तक का फीस चार्ज करते हैं, ये भी आपको ओनली $200 में यहाँ पे मिलने वाला है। इसके बाद तीसरी जो चीज मिलने वाली है आपको वो है सिग्नल्स। ये सिग्नल्स की एक्यूरेसी 70 से लेके 90-95% तक है। ये भी सिग्नल्स आपको फ्री में मिलेंगे, जिसके लिए बाहर चार्ज किया जाता है 5,000 से 20,000 तक महीने का, राइट। इससे भी सबसे बेहतरीन चीज क्या है दोस्तों पता है? नॉलेज ट्रेड एफएक्स यही $200 आपको वापस आपके ट्रेडिंग अकाउंट में देने वाला है, जिसके थ्रू आप ट्रेडिंग करके प्रॉफिट भी जनरेट कर सकते हो। तो हुआ ना ये अकाउंट फ्री, ये ट्रेनिंग फ्री, क्योंकि $200 तो आपको वापस ट्रेडिंग अकाउंट में मिल गए। नॉट ओनली दिस, तो इसके साथ जो सपोर्ट मिलने वाला है ना दोस्तों, ये $200 जब तक आपके अकाउंट में है तब तक लाइफ टाइम यहाँ पे आपको सपोर्ट मिलने वाला है। वो टेलीफोनिक रहेगा, वो इंटरनेट पे रहेगा, जूम पे रहेगा, और आपको फिजिकली सपोर्ट भी मिल रहा है। तो दोस्तों नॉलेज ट्रेड एफएक्स से इतनी सारी चीजें आपको मिल रही है, आप तो खुद करो ही करो हो, लेकिन अगर आपको नहीं करना है तो ये वीडियो अपने दोस्तों में भेजो, और जो नंबर नीचे दिया गया है ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, आप इस पे कांटेक्ट करो और अपना ट्रेडिंग खुद करना सीखो। इसके साथ नीचे दिया गया नंबर ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, तो आप इस पे कांटेक्ट कर सकते हो। सो विश यू ऑल अ हैप्पी ट्रेडिंग एंड हैव अ सक्सेसफुल ट्रेडिंग। थैंक यू वेरी मच। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। बामसेफ संगठन की ओर से नांदेड़ में मराठवाड़ा विभागीय संगठनात्मक एक दिन के प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया था। इस प्रशिक्षण शिविर को नई दिल्ली के बामसेफ के राष्ट्रीय प्रचारक प्रेम कुमार गेडाम द्वारा मार्गदर्शन किया गया। इस शिविर में मराठवाड़ा के प्रशिक्षणार्थी बड़ी संख्या में मौजूद थे। दूसरा है सामाजिक ध्रुवीकरण। तो धार्मिक ध्रुवीकरण का आंदोलन इस देश में मनुवादी ब्राह्मणवादी लोग चला रहे हैं। वो हिंदुत्व मजबूत करते हैं। अगर हिंदुत्व मजबूत होगा तो इस देश में ब्राह्मणवाद मनुवाद मजबूत होगा और हम मूल निवासी बहुजन समाज की गुलामी दीर्घजीवी होगी। इसलिए बामसेफ के माध्यम से पूरे देश भर में सामाजिक ध्रुवीकरण का आंदोलन चल रहा है। अगर सामाजिक ध्रुवीकरण होगा तो SC ST OBC और मुस्लिम सिख ईसाई बुद्धिस्ट लोगों में भाईचारा निर्माण होगा और भाईचारा से संचय शक्ति का निर्माण होगा और उस शक्ति का उपयोग और प्रयोग हम लोग मनुवाद को और ब्राह्मणवाद को उखाड़ कर फेंकने में हम लोग कार्य में ला सकते हैं। इसलिए आज का जो प्रशिक्षण शिविर है ये सामाजिक ध्रुवीकरण करने का ये कार्यक्रम है। युवा वर्ग को क्या कहेंगे सर? वर्तमान का जो युवा वर्ग है वो अभी मिसगाइडेड मिसाइल है। तो इस मिसगाइडेड मिसाइल क्यों हुआ? तो उसका कारण है बिकॉज गाइडलेस सिलेबस। तो जो सामाजिक शिक्षा जो हमारे छात्र नौजवानों को मिलनी चाहिए वो सामाजिक शिक्षा भारत के किसी भी स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी में नहीं मिलती है। तो इसीलिए बामसेफ के माध्यम से ये ट्रेनिंग कैंप चलाया जा रहा है कि वर्तमान के छात्र नौजवानों को हम लोग सामाजिक शिक्षा देने का काम कर रहे हैं इस ट्रेनिंग के माध्यम से, ताकि युवाओं में सामाजिक आस्था निर्माण हो, सामाजिक आस्था से सामाजिक ईमानदारी निर्माण हो और सामाजिक ईमानदारी से सामाजिक आंदोलन इस देश में खड़ा हो सकता है और सामाजिक क्रांति हो सकती है।
हमारे छात्र नौजवानों को जो शिक्षा मिल रही है वो एकेडमिक एजुकेशन है, जिसका ऑब्जेक्टिव ओनली फॉर करियर है, और वही करियर वर्तमान में ख़त्म किया जा रहा है, लेकिन बचाने का प्रयास इस देश में कोई नहीं कर रहे हैं। तो इसलिए इस ट्रेनिंग कैंप के माध्यम से युवाओं में सामाजिक शिक्षा हम लोग निर्माण कर रहे हैं। साधे सर्व बहुजन बांधवांना, माझं नाव सटवाजी निंगापर्ण खाते आणि मी या संघटनेमध्ये महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून छात्रसंघामध्ये कार्य करत आहे। या प्रशिक्षण सभेचं कारण एक आहे की समाजामध्ये आज आम्ही एज्युकेटेड आहोत। माझं BA MA LLB 3rd इयर चालू आहे। हे सांगण्यात दृष्टिकोन आहे की आज जे बहुजन समाजातील शिकलेले विद्यार्थी आहेत, युवा बेरोजगार आहेत, त्यांना अशी कुठली सामाजिक शिक्षा मिळाली नाही आहे। याचं मुख्य एक हेतू आहे की याच्यामध्ये सामाजिक शिक्षा मिळली जाते आणि सामाजिक शिक्षामुळे समाजाचं जलकल्याणासाठी ते उपयोगात करता येईल, म्हणून या प्रशिक्षणावर फार महत्त्व आहे। आणि विद्यार्थी युवा बेरोजगारामध्ये जे की आज आमचा बहुजन समाज नेतृत्वहीन समाज झालेला आहे किंवा या समाजामध्ये ॲक्टिव्ह लिडरशिप नाही आहे। उदाहरण घेऊन चाललं तर आज आमच्याकडे शरद पवार आहेत, पण ॲक्टिव्ह लिडरशिप नाही आहे। असे भरपूर नेते आहेत ती की फर्स्ट लिडरशिप आहे, पण सेकंड लिडरशिप नाही आहे समाजामध्ये। ॲक्टिव्ह लिडरशिप नसल्यामुळे समाजामध्ये अनेक बहुजन समाजा समस्याला बळी पडावं लागत असल्यामुळे या प्रशिक्षणामधून समाजाला एक न्यू लिडरशिप निर्माण झाली पाहिजे, म्हणून हा प्रशिक्षण घेतत आहे। आणि या प्रशिक्षण हे सिम आहे की समाजामध्ये नव्याने एक इमानदार लिडरशिप निर्माण व्हावी आणि बहुजन समाजाला न्याय मिळावा, म्हणून या मतासाठी प्रशिक्षण घेत आहे आणि आम्ही सेवेला आलो। सर, आजचं जे प्रशिक्षण आपण इथं नांदेड जिल्ह्यामध्ये बामसेफच्या वतीनं जे आयोजित करण्यात आलेलं आहे, तर या प्रशिक्षणामध्ये सामाजिक जागृती करून एक जनशक्तीचं निर्माण करणं चालू आहे। आणि जी जनशक्ती आम्ही निर्माण करत आहोत ते जनआंदोलनासाठी निर्माण करत आहोत, कारण भारतामध्ये बेरोजगारी आणि बऱ्याच युवा वर्गांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। या युवा वर्गांना संघटित करण्यासाठी हे जागृतीचं अभियान आम्ही बामसेफच्या माध्यमातून करत आहोत। भविष्याच्या योजना काय आहेत? भविष्यकालीन योजना हीच आहे की ब्राह्मणी व्यवस्था उलटून टाकून आम्हाला बहुजन समाजाची फुलेशाह आंबेडकरांची व्यवस्था निर्माण करणं हे आमचा प्राथमिक उद्देश आहे। अंजनगांव सुरजी परतवाड़ा रोड के पास बिजली वितरण कंपनी फीडर डीपी लाडोले के खेत में कई दिनों से डीपी बॉक्स लगा हुआ है। यहाँ के क्षेत्र के खेत में बिजली की आपूर्ति की जाती है, इसलिए किसान राहुल सुरेश सुने ये उनके खेती किए गए पान पिपरी वाले खेत में बिजली कटौती के कारण डीपी का फ्यूज उड़ गया क्या, यह चेक करने के लिए गए। वहीं केबी तार का स्पर्श पोल में हो जाने से और उसी डीपी का सुनील इस युवक पर स्पर्श होने से उनकी मौत हो गई। अकोटकर शिवसेना शहर प्रमुख अंजनगाव। आज सकाळी लाडोळे डीपीवर पोरगा वारला म्हणून एक फोन आला एका मित्राचा, तर आज आम्ही डीपीवर आलो आणि पोलीस स्टेशन साहेबांना तहसीलदाराला फोन केला की इथं असे हाल चालू आहेत शेतकऱ्याचे। त्या डीपीचे फ्यूज दाखवले साहेबाले, मैराड साहेबाले, ते काही बोलायला तयार नाहीत त्याच्यावर। पण असे पूर्ण तालुक्यात पूर्ण जिल्ह्यात अशाच डीपी आहेत MSCBच्या, हे फक्त वसुलीच्या मागे लागले आहेत आणि वसुली करून शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करून त्याच्यादी पैसे घेऊन त्या मेंटेनन्सचा खर्च त्या शेतकऱ्यावर काहीच करून नाही राहिले AGच्या पंपावर। त्या कारणानं यांनी अगर समजा या मेलेल्या पोराचा भरपाई दिली नाही तर मी आजच तो MSCBवर जाऊन त्या पोराचे प्रेत घेऊन जाईन आणि तिथंच आंदोलनाला सुरुवात करीन। असे फेस दिसणारा किती काही केलं तरी हे वायर मग घेत नाही। शेतकऱ्याला शेवटी डीपी बंद झाली तर शेतकऱ्याला तिथं जावं लागते, शेतकऱ्याला जीवावर अशी रिस्क घ्यावी लागते। आता गेल्या आठवड्यात माहिती दहीगावच्या माहिती सिद्धार्थ सावळे आहेत ना, त्यांच्या शेतामध्ये असा प्रकार घडलेला आहे। तिथे जेई म्हणून पाचकावळे साहेब आहेत, त्यांना आम्ही वारंवार सूचना दिल्या होत्या। त्याचं माझं स्वतः शेत आहे की बा आम्हाला बा ह्या डीपीतून त्रास आहे, पण तिथं माहिती काय 2 बैलांना शॉक लागला, त्याच्यात पंचनामा वगैरे सर्व झाला। कोल्हापुर जिला शिवसैनिक केशव भोसले नाट्यगृह में मेलावा का आयोजन किया गया था। इसमें जिला प्रमुख संजय पवार, इन्होंने बागी विधायक तथा राज्य नियोजन मंडल के अध्यक्ष राजेश क्षीरसागर इनको चेतावनी देकर कहा कि मुख्यमंत्री इनके पक्ष में चुनाव लड़ने का आह्वान किया और कहा कि बाला साहेब ठाकरे का नाम लेने का कोई अधिकार नहीं। इस पर जवाब देते हुए राजेश क्षीरसागर ने कहा, मैं 2 बार विधायक बना हूं, जिले में शिवसेना को बढ़ाने के लिए मैंने बहुत बड़ा योगदान दिया है। सुरेश भाऊ, तुम्ही किती वर्ष काम करता मला कळलं नाही। माझा जन्म कधी समजा 50 असेल, पण 14 वर्षाचं तुम्ही शिवसेनेचं काम चालू केलं आणि मग मी 89 पासून काम केलेलं, मग माझं कुठं चुकते का कुठं गणित चुकते किरण बघायला लागेल आपल्याला।
अरे मग तुम्ही नव्हता काय राऊसाहेब 36 वर्षापासून मी पक्षाचं काम केलं, एकटा काम करतोय, बाकी कुणी काम करते. आणि तुम्ही शिवसैनिक नव्हता? नाही भांगराला गेला तुम्ही? नाही. मला आश्चर्य वाटते म्हणजे ह्या कोल्हापूरचे सरडे गेले कुठं? शुभांगीताई सरडे गेले कुठं मला कळत नाही. तर मला आता कळालं हे सरडे इथं जास्त गेले कोल्हापुरात, म्हणून कोल्हापूरचे नॅचरल सरडे निघून गेले. कारण हिरंग बदलले सरडे एवढे मोठी इथं आहेत, त्यामुळे खरे सरडे निघून गेले कुठेतरी. आणि कोल्हापूर असे रंग बदलले सरडे इथं जन्माला आले. ती वाईट वाटते ह्या कोल्हापुरामध्ये, ह्या जन्माला इथं असे आलेले आहेत. आणि शिवसैनिकांच्या भावनेची तुम्ही खेळाय, शिवसैनिकांचा तुम्ही अपमान केलाय आणि उद्धव साहेबांच्या पाठी तुम्ही खंजीर खूप बसलाय. हे कुणीही त्या कोल्हापूरला शिवसैनिक विसरणार नाही, नाही विसरणार. आणि म्हणून चॅलेंज आहे, येणारी विधानसभा तुम्ही शिंदे गटाने लढवून दाखवायची. काय चुकतंय आपलं हे बघणं गरजेचं आहे. नेतृत्वाला डॅमेज करण्याचं काम ही लोक करतात. माझं विनायक राऊतांना आव्हान आहे, राजकीय आव्हान आहे. माझा वैयक्तिक त्यांच्याशी काय द्वेष नाही, मी त्यांचा आदरच करतो. त्यांनी निवडून येऊन दाखवावं सिंधुदुर्ग रत्नागिरीमधनं पुढच्या लोकसभेमध्ये. तुम्हाला एनडीएचं मतदान मिळालं म्हणून तुम्ही निवडून आलेला आहात आणि एनडीएच्या शिवाय पर्याय नाही म्हणून आज 18 पैकी 14 खासदार आमच्या बरोबर आहेत. तरी देखील तुम्हाला कळत नाही, तरी देखील तुम्ही पक्ष नेतृत्वाला चांगलं काही सांगत नाही. निश्चितपणे अशा या नेत्यांच्यामुळं पक्ष अडचणीत येतोय. मला थोडं वाईट देखील वाटतंय की गेल्या वेळेस बोलून दाखवलं होतं माझं की जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून आम्ही सर्वजण जिल्ह्यातले पदाधिकारी आम्ही लोकप्रतिनिधी एकत्र आलो होतो, शिवसेना म्हणून काम करत होतो. दरम्यानच्या काळात या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आज जिल्हा प्रमुखांनी देखील माझ्यावर टीका केली. खरं म्हणजे तुम्ही म्हटला तर माझ्याकडे देखील त्यांची एक व्हिडिओ आहे, मी वाजवून दाखवू शकतो. आणि त्यांचा खरा चेहरा त्यांच्या शेजारी बसलेले सुनील मोदी यांनीच सकाळच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेनं बघितलेला आहे. संजय पवार यांचा खरा चेहरा मी सांगायची गरज काय? मला त्यांच्याबद्दल बोलण्याचं काही कारण नाही आहे. अनेक लोक आता कार्यक्रमच एक झालेला आहे, आमच्यावर ओरडायला लोक ठेवलेले आहेत, त्यांच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. आम्हाला आमच्या जिल्ह्याची प्रगती करायची आहे, आमच्या राज्याची प्रगती करायची आहे आणि आम्ही संयमानं पुढे गेलेलो आहोत. आम्ही ज्या दिवशी शिवसेना म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत, बाळासाहेबांची शिवसेना म्हणून एकत्र आलेलो आहोत, आनंद दिघेंचे विचार घेऊन आम्ही एकत्र आलेलो आहोत, एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे, त्या दिवसापासून आम्ही कुणावरही टीका केलेली नाही. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.